काय रे बाबा, यो पाखरांचा आणि किरकिरकिरांचा आवाज सगळं कसं विचित्रच वाटतंय. त्यात तिथलं पाऊल बी उचलणं झाले. जानकी, अगे जानकी, उचल की पावलं पटाटा. अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होतं या? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? होय. अहो गिरजेची जाऊ वारली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? होय हो. आई ग, काटाच लागला वाटतं. कुठल्या काळ तोंडाला माझं लगत लागायला लागले कुणास ठाऊक. आई ग. बस बस, मी बघतो, थांब. अगं पाय हलवू नकोस की, थांब. सावकाश हो. आई ग. तिच्या मारला चांगला शिरपर्यंत घुसल्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुष आहे ना? आजची आमुष्या खरी नाही, उद्याची भरीची आमुष्या ती खरी म्हणायची. तर काय हो असं काय विचारताय ते? अगं खुळे, चिरमुर फुटाण्याच्या जागेवर बसलो ना आपण. नाही की हो, येताना चिरमुर फुटाणे ठेवलेच नव्हते तर. ध्यानच कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विसरला असा? माहिती नाही ना तुम्हासनी ही बाधिक जागा आहे ती? बिन काय ठेवता पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी करतो. नाना उठल्या का नाही अजून? ती धारा काढून झाल्या तरी बी तिचा गोट्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, माग बंब पिटवीत असेल बघ. अहो नाना, रातभर तापानं भनभनत्या आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानके, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठवण ना की. जीव मोक्षिग होतू नंदमतो आंदू काटी बेटे इल्ला. नाना, वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. खूप काम पूर्ण करायची आहेत मला. आदक नानु इत्तु गिड्ड ಹೆಂಡದೇನ ನಂದ ಹಸು ಹಿಜಿವಗೆ ಇಪ್ಪತ್ತ ಅಂತಿದ. नाना बघितलंस का? अहो असं चित्रच बडबडत्या रातपासून. ए जानके, तिकडनं आल्यावर बघ कामाचं. अगं मातीचा कार्यक्रम आहे, किती उशीर लागतोय त्याला? आवरल लवकर, 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण. होय होय. अरे सगळ्या बायका निघाल्यात, तू नाही गेलीस तर दिसायला परत दिसायचं नाही ते. आणि हे बघ, निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ. हा, ती कशी विसरेन? आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी. नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय? आज सगळे नैवेद्य आणणार. अंडी कोंबडी कशाचीच ददात नसणार. जायला पाहिजे मला, वेळ खूप झालाय. होय होय. मग जा तर झटक्यात. पण म्या बी जाऊन येतो हिरीवर न. इंजनाला बी नारळ द्यायला पाहिजे आज. बर, तू बी कोल्हापूरला जातोयस ना? होय तर निघतेच बघा. हा 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 हा. अरे हच्चा, अमावस्या गरंग नंदाट हिन चालू आगो दयांती.
असा अंधारात का बसलायचा? मोहन, अरे अरे आलास? बरं झालं बाबा. नाना, अहो काय झालं? असं घाबरलायसा का? आणि जानकी कुठे आहे? जानकी हे हाय की हातच आहे. खरं पुरा मोहन, तू सकाळी गेलास, तुझ्या मागणं मी हिरीव गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल मातीला, पण बघतो तर काय ही घरातच आहे. काय? होय, हे चित्र वागायला लागल्या, भान नसल्यागत बडबडतीया. सकाळपासून एकाच जागेला बसल्या, ती अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकल्यागत करतीया. पण तिचं वागणं काय कळण झालंय बाबा. काय सांगतोय सर? जानके, हे जानके, ओरडू नकोस. दूर कमी राहिला, जायला पाहिजे. पांडीतल्या ओढ्याला, पिंपळाच्या जाग्याला. आज भरेल माझा रंग. बघितलीस, सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा विपरीतच वाटते बघ. ए जानके, अगं काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं? हा, सकाळचा ताप उतरला का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी नाही. येऊ नकोस. कोणाची दिशत आहे मला अडवायची? नाना काय झालं रे? ए जानके, नवऱ्याचा गळा धरतीच बाई. पांडवा, काल रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटेंगानं धरलंय बघ. काय पांडीतल्या पिंपळावरच होती? तू तर कानाडा सुमित आहे की रे. होय मरता, रातच्या इरेला हे जर झाड हितनं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. बघ की काय अवस्था झाली आहे तिची. होय होय, खराय पांडवा. ही काय आम्हाला हटवायची नाही. तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. चल, 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 चल. किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता. नेमकं काय झालं असेल रे मोहन्याच्या बायकोला? पांडवा, माझा बी डोळ्याला डोळा नाही मारता. अरे एकटी बाई आपला दोघा चौघांना आठवना आयरी मिठीला आणलेले का सगळ्याच नीतीनं. होय होय तर. आणि कार मारता रात्री बसायची वेळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो, एवढं बी समजना होय तुला? म्हणजे अरे कशी बडबड करी ती, बघितलं नव्ह का? 100% मौन्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात तिळ मात्र शंका नाही बघ पांडवा. किसना, अरे तिला लागलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजे अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतं बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असले लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्यात. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मौन्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकतं. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खुळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतर काय, मी सांगतोय ते ऐक.
तिला मेतक्याला न्यायला लागणार. त्या बिगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार हे. अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही. श्रीपाद, अरे मेतक म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणत्यात होय. लई जागरूक आयो बाळू मामाचा खांब. हिला तिकडच न्यायला लागतीय बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे बहुदुस्तारे कृपया परी पाही मुरारी. अलख निरंजन अलख निरंजन. नमस्कार नागबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आला. अंतहास्ति प्रारंभः. चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत. नागबाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? अलख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडळ, सबंध, खवीस, बेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतात. पण त्याही पुढे कर्णपिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. हिरा, चेटकीन, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर. मोहन, अरे मर्दा, वड्यावरला उतारा टाकलायस ना? सुनबाईची अवस्था बघवणार आहे मला. योगी उतारा ठेवलायच आणि रानूबाईने सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वाद्य सोडल्या. तुम्ही काय बी काळजी करू नका सर. होईल सुटका यातनं जानकीची. होय होय होय. निरंजन. जय जय श्री गुरुदेव दत्त. ओम नमो शाबरी देवदान नमः. बाबा थकलो आम्ही. चिंता करू नकोस. गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. ए गोसाव्या, मला बाहेर काढ आधी. खूप त्रास होता मला. मला बाहेर काढ. मला बेट्ट घेणो, बेट्ट घेणो. दारू काढ. उघडा तो दरवाजा. नाथ बाबा, नग नग, दारू उघडणं काही इष्ट नाही. अलख. उघडा दरवाजा.
होय 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 उघडतो ಏನಿಯಾಕ ಬಂದಿಲ್ಲ ಯಾರಾದಿನಿ जातोय कोण ನನಗ ಇದ್ದಗಿದ್ದ ಬೇಕು अरे मूर्खा, आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत राहिलास. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन भटकत आहेस. काय वागलो मी वाईट नंद येन गंडा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्करित्या विसरून सारं काही अलबेल चालला आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव ती मात्रही होत नाही. तूही तसाच विसरलास. दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासनांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास. आयुष्यभर भक्तीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्या हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकावून आत्महत्या केलीस. ಹೌದು ನಾತು ಬಾಬಾ ಹೌದು ನಾ ತಪ್ಪಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಬಿಡಿಸೆ मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा सांगा मला मुक्ती कशी मिळणार. तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आला. निरंजन जानकी असा धीर सोडू नकोस ग. होईल सगळं नीट. स्पर्श करू नकोस. बाबा माझी सून हळव्या मनाची साध्या भोळ्या स्वभावाची कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिनं. तरी मी तिच्या नशिबाला असा भोग का कर्म प्रधान विश्व करी राखा. जो कस करेई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही. अरे 100 अपराध भरले तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गतजन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत. नाथ बाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर पण ते लईच लांब आहे हो नाथ बाबा. बाबा त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन उद्याच्या उद्या मेतकेला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया.
नाही तर कर्मदंड आहे, कर्मदंड. मान सोड, सोड म्हणतोय नव, मान सोड. माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणी मारायला लागल्यात. भाऊ बहीण बी वळकणात, परक्या बाईवरील नजर हटना. पण लक्षात ठेवा, पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर लुळं पांगळहून जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही, कुणालाच चुकलेला नाही. हरसिद्धाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले.